आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। उद्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये 3 विधेयकं सादर केली जाणार आहेत। त्यामध्ये महिलांना 1/3 म्हणजे 33% आरक्षण देण्यासाठी सप्टेंबर 2023 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु महिला आरक्षण लागू करणं हे जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू झाल्यानंतर शक्य होणार आहे। आता केंद्र सरकारनं महिलांना लोकसभेमध्ये आणि राज्य त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये 33% आरक्षण लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान उद्या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध दर्शवण्यात येणार आहे। महिला आरक्षण विधेयकाला या पक्षांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। असं असलं तरी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला उद्या राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाकडून मात्र विरोध केला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, 3 विधेयकं सादर होणार आहेत, त्यातल्या एका विधेयकाला पाठिंबा आहे, मात्र अन्य विधेयकाला ठाकरे गट असेल काँग्रेसकडून जोरदार विरोध केला जाण्याची शक्यता आहे। बिलकुल, या 3 विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाचं विधेयक म्हणजेच की अमेंडमेंट, की ज्यामध्ये घटना दुरुस्ती आहे, ते विधेयक आहे। आणि या विधेयकालाच नेमका विरोध करण्यात आलेला आहे। आणि म्हणणं हेच आहे की अगोदर जे महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये विधेयक संमत झालं होतं, तर त्याची अंमलबजावणी करावी। मात्र आता हे जे विधेयक आणलेलं आहे त्यामध्ये अतिरिक्त जागा वाढवल्या जाणार आहेत। म्हणजेच की जे आता 850 जागा वाढल्या जाणार आहेत, तर त्या अतिरिक्त जागा आहेत, तर या अतिरिक्त जागा का वाढवल्या जातात असा प्रश्न निर्माण केलेला आहे। आणि या अतिरिक्त जागा वाढवण्यालाच विरोध जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच एकीकडे महिला आरक्षण च्या आपण पाठीशी आहोत असं सांगत आहेत विरोधक, मात्र दुसरीकडे की अशा प्रकारे जे अमेंडमेंट आणलं जात आहे, घटना दुरुस्ती आणली जात आहे, त्याला मात्र आपला विरोध असणार आहे असं स्पष्टपणे या विरोधी नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेस तर आहेच की त्यांचे 13 खासदार आहेत, दुसरे म्हणजे की शिवसेना उभाटा आहे, त्यांचे सुद्धा खासदार आहेत, आणि राष्ट्रवादीचे 9 खासदार आहेत। तर अशा वेळी हे आपला विरोध जो आहे तो दर्शवणार आहेत। आणि सांगण्यात हेच येते की महिला आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, मात्र कोणत्या महिला आरक्षणाला पाठिंबा आहे? केंद्र सरकारने जो यापूर्वी जो विधेयक मंजूर केलेलं आहे त्याला पाठिंबा आहे। मात्र आता जे जागा वाढून महिला आरक्षण आणलं जाते, तर त्या अमेंडमेंटला आपला विरोध आहे, त्या डिलिमिटेशनला आपला विरोध आहे, हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महिला आरक्षण विधेयक संदर्भात इंडिया आघाडीमध्ये संभ्रमाची स्थिती आहे। टीएमसी खासदार संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत। उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। बंगालमधील निवडणुकीमुळे टीएमसीचे सर्व खासदार हे अधिवेशनाला येऊ शकणार नाही। टीएमसी खासदार सागरिका घोष यांनी बैठकीमध्ये ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात पुन्हा एकदा रामराजे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। रामराजे, ममता बॅनर्जींना मनवण्यासाठी आता उद्धव ठाकरे प्रयत्न करतील? बिलकुल, कारण इंडिया आघाडीमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे। आज जी महत्वाची बैठक इंडिया आघाडीमध्ये झाली, त्या बैठकीमध्ये सागरिका घोष यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत, प्रचार रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे तिथले खासदार हे येऊ शकत नाही। आणि यावेळी राहुल गांधी यांनी सर्वात मोठं वक्तव्य केलेलं आहे या दरम्यान, की जर खासदार आले नाहीत तर याचा अर्थ असं समजला जाईल की तुमचा सरकारला पाठिंबा आहे आणि या विधेयकाला सुद्धा पाठिंबा आहे। त्यामुळे विरोध दर्शवण्यासाठी या सर्व खासदारांनी, पक्षांनी दिल्लीमध्ये येऊन संसदेमध्ये उपस्थित राहणं हे गरजेचं आहे। मात्र संभ्रम आणखीन यासाठी वाढलेला आहे की कारण टीएमसीनं अद्याप ही व्हीप जारी केलेला नाहीये, म्हणजेच की खासदारांना सक्ती केलेली नाहीये की या अधिवेशनाला उभं राहणं, अधिवेशनामध्ये उपस्थित राहणं आणि विधेयकाला विरोध करणं, अशी सक्ती करण्यात आलेली नाहीये। आणि त्यामुळेच बाकी सर्व जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक संशयाची सुई जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि जेव्हा ही चर्चा वातावरण तापलं होतं त्याच वेळेस उद्धव ठाकरे म्हटले की
ममता बॅनर्जी यांच्याशी आपण चर्चा करतो आणि आपण बोलून त्यांना विनंती करतो की काही वेळेसाठी का होईना, 6 तासासाठी का होईना, परंतु संसदेमध्ये यावं, आपलं मत मांडावं आणि त्याचबरोबर मतदानामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा. त्यासाठी विमानाची सोय करण्यात यावी. तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण चर्चा करू आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हे आज रात्रीच ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी विरोधी पक्षासाठी किती कामी येते ते पाहावं लागणार आहे आणि ममता बॅनर्जी आपला प्रचार सोडून हे सर्व खासदारांना पाठवतील का संसदेमध्ये, दिल्लीमध्ये, ते सुद्धा पाहावं लागणार आहे. नक्कीच रामराजे, त्यामुळे तृणमूलचे खासदार अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का आणि हा संभ्रम दूर करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी.